अतिजलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। महाराष्ट्र दिन आणि त्याला जोडून आलेल्या शनिवार रविवारच्या सुट्ट्यांमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील आदमापूर येथे भक्तांची अफाट गर्दी झाली आहे। सलग 3 दिवस सुट्ट्या मिळाल्यावर अनेक पर्यटक थंड हवेच्या ठिकाणी किंवा समुद्र किनाऱ्याकडे वळतात। मात्र संत बाळूमामांच्या भक्तांसाठी आदमापूर हेच आता प्रमुख तीर्थक्षेत्र आणि पर्यटन केंद्र बनले असल्याचं चित्र दिसत आहे। श्री संत बाळूमामांचे महात्म्य आता शिर्डी आणि शेगाव सारख्या मोठ्या देवस्थानांच्या पातळीवर पोहोचले असून या सुट्ट्यांच्या निमित्ताने महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेश या राज्यातील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। अत्यंत देखणा असा मंदिर परिसर, भक्तांच्या सोयीसाठी सदैव तत्पर असलेला सेवक वर्ग आणि मंदिरा शेजारून वाहणारा 2 नद्यांना जोडणारा कॅनॉल यामुळे आदमापूरला एका प्रेक्षणीय स्थळाचं स्वरूप प्राप्त झालं आहे। येथील विशाल भक्त निवास आणि स्थानिक लोकांचे आपुलकीचे आदरातिथ्य यामुळे लांबून येणाऱ्या भाविकांना मोठा आधार मिळत आहे। सलग सुट्ट्यांमुळे आलेल्या या अफाट गर्दीने संपूर्ण आदमापूर नगरी फुलून गेली असून बाळूमामाच्या नावानं चांगभलच्या जयघोषानं परिसरामध्ये दुमदुमून गेला आहे। धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून आदमापूर आता देशातील भाविकांचं महत्त्वाचं श्रद्धास्थान बनलं आहे। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।